ही मुस्लिम नगरसेविका सगळ्यांच्या टाळक्यात बसली, कारण ही फक्त फालतू वक्तव्य करते. हिला वाटतं ही नगरसेवक झाली म्हणजे मी पंतप्रधान आहे. हिने अजून एक घाणेरडे वक्तव्य केलं आहे, आणि ते एकदम बिंडोकसारखं. काय म्हणाले या नगरसेविका आपण जाणून घेऊया, कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं एकदम गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला बोलून चालणार नाही. मुंब्रा को हरा कर देंगे म्हणणाऱ्या नगरसेविकेचं पुन्हा वादग्रस्त विधान. म्हणाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला, पण त्यांच्या एका वक्तव्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झालं. निवडून आल्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवणार असं वक्तव्य सहर शेख यांनी केलं होतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला, पण त्यांच्या एका वक्तव्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झालं. निवडून आल्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवणार असं वक्तव्य सहर शेख यांनी केलं होतं. सहर शेख पुढे म्हणाल्या, माझ्या पहिल्या विधानाची क्लिप कट करून वाईट प्रकारे दाखवण्यात आली. माध्यमांनी माझं पूर्ण विधान दाखवलं नाही. ही गोष्ट मुंब्रा येथील प्रत्येकाच्या लक्षात आली आहे. अनेकांनी माझं समर्थन देखील केलं आहे. एवढंच नाही तर सहर यांनी आरोप केले की माझ्या भाषणातील काही भाग व्हायरल करून त्यांना मुंब्र्याच्या लोकांना भडकवायचं होतं, पण तसं काहीही घडलं नाही. येथील लोक समजदार आहेत. मुंब्र्यातील हिंदू आणि मुस्लिम एकत्र सौहार्दाने राहतात. ते भडकावणाऱ्यांच्या चिथावणीला बळी पडले नाहीत. राहत इंदोरी यांचं शेर वाचून सहर शेख म्हणाल्या, या मातीमध्ये मुसलमानाचं देखील रक्त आहे. हिंदुस्तान कुणाच्या बापाचा नाही. सांगायचं झालं तर सहर शेख आधी एनसीपी शरद पवार गट पक्षात होत्या, पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सहर ओवेसी यांच्या पक्षात सामील झाल्या. निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख यांनी आम्ही संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू असे आक्षेपार्ह भाषण दिलं होतं. मुंब्र्यातील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना मुंब्रा पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होतं. चिथावणीखोर वक्तव्य करू नये, ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल, तसेच स्टेटमेंट सार्वजनिक आणि सोशल मीडियावर देखील करू नका असं म्हणत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.